अनंत टीदे रिफ्रेश हमी। कुडाळ नगर पंचायतीच्या पटांगणावर शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ नगर पंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला। आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर आमदार वैभव नाईकांनी पोलीस ठाणं गाठलं। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, रात्री उशिरा गुन्हे दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर आणि कार्यकर्त्यांवर आमदार वैभव नाईक कणकवलीतून थेट शिवसेना कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते असतात ते कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले पाहायला मिळतात। कालच्या राणा प्रकरणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर जे गुन्हे दाखल झाले ते चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, त्या संदर्भात पोलीस निरीक्षकांना जाब विचारण्यासाठी आमदार वैभव नाईक जे आहेत ते कुडाळ पोलीस स्टेशनात दाखल झालेले आहेत। यांच्यासोबत संजय पडते असतील, काँग्रेसचे अभय शिरसाट असतील, कुडाळचे उपनगराध्यक्ष असतील, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट असतील, या सगळं अतुल भांगे असले असं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत। आम्ही ज्या कार्यालयात आहोत, ज्या ठिकाणी हे कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमामध्ये जागा जी आहे ही सत्ताधारी लोकांची आहे, नगरपंचायतीची आहे, त्यामुळे आम्ही तिथे येणार आणि कोणाच्या सांगण्यावरून जर हे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही। पोलीस निरीक्षकांनी दबावाखाली काम करू नये अशा पद्धतीचं म्हणणं आहे ते वैभव नाईकांनी त्यांच्या समोर मांडल्यानंतर रुणाल मुल्ला जे आहेत पोलीस निरीक्षक त्यांनी स्पष्ट केलं आहे की मी कोणाच्या दबावाखाली काम केलं नाही। जशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फिर्याद दिलेली आहे या त्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याप्रमाणे मी न घाबरता मी कोणाच्या दबावाला न बळी पडता हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही अशा पद्धतीने सुनावलंय। यावर वैभव नाईकांनी स्पष्ट केलंय अशा पद्धतीचा सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करते। मुख्यमंत्री आले त्यावेळी आमच्यावर दबाव आणण्यात आलेला होता, परंतु आम्ही डगमगलेलो नाही, त्यामुळे आमच्यावर दबाव कोणी टाकू नये अशा प्रकारचा त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता जो चर्चा आहे पोलीस निरीक्षकांची, एक 50 ते 60 कार्यकर्ते आहेत आणि पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये हे चर्चा करताना पाहायला मिळते। अशा पद्धतीने येत होते ते व्हिडिओ समोर असतो। आम्ही भारतीय लोक इथे जमा करून आणले नव्हते, आधी तयारी केली असते, पण ज्या पद्धतीने आमचे नगरसेवक किंवा एकाने तरी तुम्ही सांगा असं पोलिसांच्या अंगावर किंवा कोणा शिव्या घालून बोलले किंवा अमुक घालून बोलले असं तर तुम्ही प्रश्न विचारायचे प्रश्न शेवटी माझी पोलीस म्हणून एक तटस्थ आणि सगळ्यात शेवटपर्यंत माझ्यावर जेवढं काही वेगळा दबाव आणण्याचा प्रयत्न जरी केला तर मी जे योग्य आहे आणि आपल्या ज्या फिर्यादीने जे दिलं तेच आपण मॅडम आपल्याला म्हणतो फिर्यादीला आपले व्हिडिओ आहे, फिर्यादी देतो आणि हे सगळे लागतात अशी फिर्यादी तशी फिर्यादी नाही आपण त्यांना तेच सांगतो तुमच्या हक्काभंग आणून तुम्हाला हे करू शिववरती दबाव तुम्ही काल चांगलं पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल वाटलं नाही, पण तुमच्या वरिष्ठांना सांगा की असं दबाव आणून कोणाचं हे करू नका। कालच्या आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की मोदी सरकार असं नको आहे आणि त्या पद्धतीने तरी सांगितलं होतं की नाही ह्याच्यात नाही सीओने आधी बैठक घेतली होती सकाळी, तुम्ही शासनाकडे बैठक घेतली असं थांबव आता तो झाला, पण तिथलेच त्या आपण व्हिडिओ बघितला तर कुडाळ शहरातलेच नाही तर कुडाळ तालुक्यातले अनेक लोक आणि जिल्हा बाहेरचे लोक त्या ठिकाणी होते, त्यांचा काही विषय नाही आणि आम्ही कोणच जे होते तिथे नगरसेवक शहरातले होते, आम्ही पण बाहेरचे होते पुन्हा झालो नाही, बरोबर ना। हे शहरातले लोक शहरातल्या लोकांचं त्यांचा आपले प्रश्न विचारले होते। आता मॅडम त्यात आमच्या बरोबर एकतर बघितलं की त्यांच्या प्रिमायसिस नगरसेवकांचं प्रिमायसिस खरं तर ते हे आहेत ऑफिशियल प्रिमायसिस, ऑफिशियल प्रिमायसिस त्यांच्या प्रिमायसिस मध्ये ते असताना त्यांचं तुमच्या प्रिमायसिस मध्ये बाहेरच्या लोकांना आणि प्रिमायसिस मध्ये त्यांचे वाद झाले। आमचं काय म्हणणार की ज्या ठिकाणी आम्ही सगळे होते म्हणजे जबाबदारी त्या लोकांचे काही लोक आले त्यांनी काल आम्ही बघितलं काही लोक आले दबाव आम्ही तर काल मोदी
जो रथ आहे त्या रथाला लोकांचे प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 8 दिवस ज्या ज्या ठिकाणी रथ जाईल त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी की तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले आणि त्याचप्रमाणे कुडाळमध्ये जेव्हा रथ आला तेव्हासुद्धा कुडाळच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या इंदिरा आवासी घरं असून देत, त्यांच्या योजना असून देत, या संदर्भात त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्यांनी विचारायचा प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या झुंडशाहीने त्या ठिकाणी खरं तर आमचे नगरसेवक होते ते स्थानिक नगरसेवक आणि नगरसेवकांच्या नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातले प्रश्न त्यांचे होते, परंतु भाजपच्या झुंडशाहीने या ठिकाणी आपल्या रथाला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मग शेवटी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। परंतु आज सीओनीसुद्धा जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये आमच्या नगरसेवक नावं आहेत, परंतु त्या लोकांची नावं नाहीत जी व्हिडिओमध्ये सरासर दिसत आहेत, त्यांचे चेहरे दिसत आहेत, ते या शहराच्या बाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी झुंडशाही करतात, त्यांची मात्र नावं नाहीत। आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही निपक्षपातीने चौकशी करा आणि सगळ्यांची नावं जे कोण ह्या विचार असतील, ज्याप्रमाणे आमच्या लोकांवर गुन्हे नोंद झालेत त्याप्रमाणे त्या लोकांवर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही। आणि जर झुंडशाही घेऊन खरंच 4-4 तास जर कार्यकर्ते जर पोलीस स्टेशनमध्ये जर दबाव आणत असेल, सीओ तक्रार द्यायला तयार नव्हते तर त्यांच्यावर दबाव 4-4 तास असून दबाव केला असेल तर या झुंडशाहीला खरं तर मोदी रथामध्येच ही झुंडशाहीला त्यामुळेच लोकांचा आता विरोध होतो आहे। आणि माझी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदी रथ जाईल त्या त्या ठिकाणी आता एक पोलिसांची व्हॅन घेऊन जावा, कारण आता लोकांच्या प्रश्नाचा उद्रेक आता हळूहळू होत जाईल आणि त्याच्याकडे तुमची उत्तरं नसतील। त्याचबरोबर इथले काल जे आले नेते होते त्यांना ह्याचे उद्घाटन करू देणार नाही, त्याचे उद्घाटन करू नये, ती झुंडशाही आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वीच मोडून काढलेली आहे आणि अशी झुंडशाही कुडाळच्या भूमीमध्ये कधी चालणार नाही। त्याला लोक जनते मतपेटीद्वारे उत्तर देतील आणि त्यामुळे जी कामं जे प्रश्न असतील ते आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सुद्धा लोक प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देणं आम्ही बंधनकारक आहोत। त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की जे लोक प्रश्न विचारतात त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देण्याचं असेल तरच तुम्ही त्या रथावर या, नाहीतर रथावर तुम्ही फिरू नका। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा नुसतं ऑफिसमध्ये बसून शनिवार रविवार सुट्टी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज हे असे रथ फिरू नयेत, तर त्या ठिकाणी लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न कसे सुटणार नाहीत। आज किसान सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यातील 50,000 नाव कमी झाली आहेत, त्याचे प्रश्न घेतले पाहिजेत। आज इंदिरा आवासमध्ये या ठिकाणी घरं लोकांना मिळाले त्याचे प्रश्न विचारले पाहिजेत। आज शेतकऱ्यांना ह्याचं सणागृह अनुदान जे कर्ज वाटपाचं अनुदान होतं, कर्ज भरलेलं नियमित कर्ज त्याचं अनुदान मिळाले ते प्रश्न विचारले पाहिजेत। आंबा काजूची नुकसान रुपये अजूनही लोकांना मिळाले ती विचारली पाहिजेत। हे प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाची उत्तर आता आम्ही यापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे ज्याप्रमाणे हा रथ फिरतोय त्याचप्रमाणे आमचं पण होऊ दे चर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही पण सुरू करणार आहोत की जे प्रश्न लोकांचे आहेत, ज्या प्रश्नाला लोकांना प्रश्न सुटले नाहीत अशा प्रश्न घेऊन सुद्धा आम्ही सुद्धा या रथाच्या पाठनं आम्ही फिरणार आहोत। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।